नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. वेळ होते 7:36 आणि आत्ताच मी CNG टाकला आहे. हे काय देतोय पिकअप लोकेशन खारघर सेक्टर 40, म्हणजे ही इथले काय बोलतात तळूच्या साईडची ट्रिप आहे. भावानं वेळ होते 8:49 आणि आता एक जस्ट मी कस्टमरची ट्रिप कंप्लीट केली आहे. ट्रिप ऑफर 8, कंप्लीट ट्रिप 1, 555.72 असा आपला रेट भेटला आहे. आणि मी आहे ऐरोली. इथे माइंड स्पेस वगैरे बऱ्याच साऱ्या आहेत ऑफिसेस लाईन टू लाईन. आणि माझा पास ॲक्टिवेट झाला नाही अजूनपर्यंत. मला वाटतं याच टायमिंगमध्ये माझा पास म्हणजे ते नेक्स्ट ट्रिप जी होईल ना त्याच्यामध्ये आता पास ॲक्टिवेट होईल. तर मी तर थोडासा थांबून बघतो, एक साधारण 10 मिनटं. भेटली तर ठीक आहे, भेटू शकते. सर्च तर आहे या एरियामध्ये. ओलाला पण चालू करून घेतो. 1 मिनिट. अरे रे रे, ठीक आहे. BKC दिघेमधून आहे. ओके, कॅन्सल तर कॅन्सल. मला वाटलं ही ट्रिप 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे लागली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये 20 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे ट्रिप लागली आहे. तर ठीक आहे, व्यवस्थित होतं म्हणजे पहिली ट्रिप. पण मला काही ट्रिप लागत नाही आहे. वाय नको रे बाबा. भिवंडी लागून भिवंडीची ट्रिप लागली. काय बोलणार यार. ती ओलामध्ये कुठली कुर्ला बिर्ला कुठली काय होती काय समजलं नाही यार. कुर्ला, कट्ट्या, जॅक्सन, लोकमान्य टिळक, पाईपलाईन रोड, टिळक नगर, मुंबई. पाईपलाईन परत लागली. अरे पण 4 किलोमीटरचा पिकअप आहे. बापरे, एवढा मोठा पिकअप नको. 3 मिनटं बाकी आहेत. 3 मिनटानंतर मग मी लोकेशन चेंज करणार. इथं ठाण्यामध्ये जाणार मी. मित्रांनो, आता मी आहे ऐरोलीमध्येच. ही जी बिल्डिंग दिसते मोठी, या मोठी बिल्डिंगच्या राईट साईडला ह्युंडाईचा शोरूम आहे, कमल ह्युंडाई. इथूनच मी ऑराची डिलिव्हरी घेतली होती. तर याच बिल्डिंगमधून कस्टमरला पिकअप करायचं आहे. आय विंग शोधते मी. आय विंग, ओके, पुढे. तर जायचं आहे कुठे? इथे दादर पश्चिम 1 कम्युनिकेशन समथिंग असं काहीतरी होतं. आता मी आहे दादरमध्ये. तिथे ग्लासची ती बिल्डिंग दिसते इथे. तिथे कस्टमरला मी ड्रॉप केलं आणि फेअर मी तुम्हाला पहिले दाखवतो. शेवटच्या ट्रिपचा फेअर आहे 811 रुपये. 34 किलोमीटरचे 811 रुपये दिले. सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, प्रभादेवी. भावांनो, आता मी आहे नेरूळ सेक्टर 27. शेवटची जी ट्रिप आहे ती आपल्याला भेटली होती दादरमधून. हे बघा, दादर वेस्ट, तिथून सेक्टर 25 आणि सेक्टर 27 असे 2 हे होते, ड्रॉप होते. आणि आपल्याला 30 किलोमीटरचे 482 रुपीज भेटले. म्हणजे जवळपास 17-18 रुपये पर किलोमीटरच्या आसपास 1 तास लागला. तर आता मी आहे ना घरी जायच्या विचारात आहे, कारण मला मेडिसिन घ्यायला मी विसरलो. जेवणच घेतो आणि मेडिसिन पण घेतो आणि परत बॅक टू ऑनलाईन. आता इथून माझं घर किती लांब आहे? थोडं जास्तच लांब असणार. ज्या हिशोबाप्रमाणे मी ज्या एरियामध्ये आहे ना तेव्हा थोडा लांबच वाटतोय. मी फक्त उबरला चालू केलं.
एक ट्रिप भेटली मरोलची. मरोलला कोण जाणार आहे. त्यानंतर मग दुसऱ्या रेडारवरती 2 ट्रिप विजिबल झाल्या. खारघर सेक्टर किती होता माहिती नाही, पण खारघरचीच ट्रिप होती. ॲक्सेप्ट केली, सॉरी मॅच केली, मॅच झाली. बस ना, अजून काय पाहिजे. एवढं एमटी जाण्यापेक्षा 200 रुपये कमवून जाऊ, आहे की नाही. ह्याला बोलतात नशिबाचे खेळ. माझ्या नशिबामध्ये आहे म्हणून मला ट्रिप भेटली, नाहीतर नाही बाबा. कुठे आहे पिकअप लोकेशन? ओके, सर्कलला राईट साईडला. ठीक आहे. वेळ होते 12:35. आतापर्यंत 2077 रुपयाचं काम झालं आहे. शेवटची ट्रिपचं डिटेल्स सांगितली तर आहे 9.63 किलोमीटरचे 227 रुपीज भेटले. 20 मिनटं ऑलमोस्ट. हे अलिबागची इंटरसिटीची ट्रिप होती ना, त्याच्यातले एक मेंबर होता हा. त्यांनी बॅग ठेवली सीटवरती, तर सीटवरती हे बघा, म्हणजे मॅटेन्स पण थोडेसे खराबच झालेत, पण ठीक आहे. आता मी करतो ऑफलाईन, घरी जाऊन मेडिसिन वगैरे घेतो आणि त्यानंतर आरामात नाही लॉग इन करेन. गो इंटरसिटी. 2:07 होत आहेत आणि मी आता चालू केलं आहे ओला आणि उबर. ट्रिप काय भेटत नाही आहेत आणि भेटायचा चान्सेस पण थोडेसे कमी आहेत, कारण दुपारचा टायमिंग आहे. तर या टायमिंगला ट्रिप लागणं थोडंसं मुश्किलच आहे. सर्च वगैरे काहीच नाही कुठे. हे कुठे आहे? हे तर JNPT साईडला आहे. तर सर्च तर कुठेच नाही तसं बघायला गेलं तर. ठाण्या साईडला एकदम हलकासा आहे, नाहीतर सर्चच नाही आहे कुठे. अर्निंग ट्रेड बघूया. नवी मुंबई थोडासा कमीच आहे. ठीक आहे, एक लोकेशन चेंज करू. झाडाखाली तर आहे मी, तसा बिल्डिंग खालीच आहे मी माझ्या. अपॉर्च्युनिटी ओके. एक्सेप्टन्स रेट 6 झाला 4 वरून. बस एक लोकलमध्ये ट्रिप भेटली ना तर बरं होईल. भावानो, मला एक ट्रिप भेटली आहे ओलामध्ये, अंधेरीची. ईस्ट आहे का वेस्ट आहे माहिती नाही. अंधेरी बघितलं, फेअर बघितलं, पटकन ॲक्सेप्ट केली. कस्टमरची पिकअप लोकेशन आहे मॅकडॉनल्डच्या आतमध्ये आहेत ते. त्यांना बोललो की आतमध्येच थांबा, मी तिथे जेव्हा पोहोचेन ना तेव्हा मी तुम्हाला कॉल करेन. आणि हा अशा प्रकारे उबर प्रकट झाला आहे. आता उबरला मी गोळी मारणार, कारण उबर तसा पण खूप जास्त बेकार रेट देईल. तर आता मी पोचल्यावरती सगळ्यात पहिले उबरला ऑफलाईन करणार, कस्टमरला पिकअप करून बसवणार आणि डायरेक्ट थेट जाणार अंधेरी. भावानो, टाईम होते 3:48. अंधेरी आणि पवईच्या आसपासच आपण कुठेतरी आहे. आणि शेवटची ट्रिप ऑनलाईन पेड होती ओलामध्ये. 629 रुपये दिले. हे बघा, 629, 1 तास 17 मिनटं, 35 किलोमीटरचे. आपण साकीनाका अंधेरी ईस्टमध्ये आहोत. खूप जास्त ऊन लागतंय. थोडासा पुढे होतो मी. काय वाजलं? कलिना सांताक्रूज ईस्ट. भेटेल का? भेटली. भावानो, शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. 186 रुपीज भेटले. 45 मिनिट्स समथिंग काहीतरी लागले. आणि ते अशा रोडनी, म्हणजे काय बोलतात त्याला, असा रूट दाखवला की कस्टमर बोलले की भाई आम्ही कधीच या रूटने बोलते आलो नाही आतापर्यंत. तर तो होता कुर्ला वेस्ट पाईपलाईन रोड, जिथून असं विमान असे एकदम क्लोज दिसतात. म्हणजे एअरपोर्टच्या बॅक साईडने एका छोट्याशा गल्लीमधून तो रोड होता. याच्या आधी पण मी 2-3 वेळा गेलो तिथे, पण ठीक आहे, पोचलो. आणि आत्ता आहे ना वाशीची ट्रिप भेटली आहे. CNG फक्त आणि फक्त 1 पॉईंट आहे. 17 किलोमीटरचे 300-350 रुपीज समथिंग काहीतरी दिलेत. गो सिडॅनमध्ये ट्रिप आहे आणि पिकअप लोकेशन आहे
BKCचाच एरिया. अरे सिग्नल सुटला तिथे. वेळ होते 5:38. 3,200 रुपयाचं काम झालं आहे ओला आणि उबरमध्ये. आणि गाडीची चालली आहे टोटल, ती चालली आहे 175.3 किलोमीटर्स. जर मला नवी मुंबईची ट्रिप इमिजिएटली भेटते किंवा कामोठे, खारघर, पनवेल या साईडची ट्रिप भेटते ना, तर मी पेट्रोलवरती जायला पण तयार आहे. बट ट्रिप काय भेटत नाही आहे. तर आता मी शोधतोय CNG पंप नियर मी, कारण CNG आता कधी पण संपेल. यार एवढा बेकार प्रेशर. असं वाटते उगाचच मी या CNG पंपावरून CNG भरून घेतलं. एक्स्टर्न एक्सप्रेस ठाण्याची ट्रिप लागते यार. ठाण्याला जाणं योग्य आहे का? मला जायचं आहे घरच्या साईडला. पहिल्या त्यांनी 600 वरती बंद केला, त्यानंतर मग परत 500 वरती बंद केला, परत त्याच्यामध्ये 182चं CNG बसलं. एक तर प्रेशर कमी आणि त्याच्यामध्ये काय केलं काय समजलं नाही मला. पण बघा CNG टाकून सुद्धा पण जो एक पॉईंट आहे ना, कसा वरती आलाय. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता काय मी विचार करतोय, अरे यार मी हे नाही टाकलं, आपला गो होम नाही टाकलं. गो होम टाकायला विसरलो. 6:36 आणि 3,300 रुपयाचा ओला आणि उबेरमध्ये धंदा झाला आहे. मागाशी वाटतं मी कॅल्क्युलेशन थोडंसं गडबड केली, पण ठीक आहे. शेवटची ट्रिप कंप्लीट केली वाशीमधून घनसोली. 7.5 किलोमीटरचे आपल्याला किती भेटले? 244. 7.5 किलोमीटर. हे बघा, वाशीवरून घनसोलीला ड्रॉप केलं. आता इथून जे ट्रिप लागत आहे ते वसई, विरार, मीरा भाईंदर. वाव, चांगली आहे पण मी घेणार नाही. मागाशी ज्या मॅरोला मी ड्रॉप केला होता तिथंच बिल्डिंग नंबर Q2च्या इथे हे आहे, पिकअप आहे. नेरूळची ट्रिप आहे बिझनेस कम्फर्टमध्ये. रेट बघितला नाही, पटापट ॲक्सेप्ट केली. 400च्या आसपास काहीतरी दाखवत होतं, माहिती नाही बाबा. 30ची लिमिट आहे, 30च्या पुढे नाही जायचं, नाहीतर ते लोक बोंबलतात. शेवटच्या ट्रिपचा फेअर आणि जर डिटेल्समध्ये बघायला गेलं तर बिझनेस कम्फर्टमध्ये होती. बिझनेस कम्फर्ट 55 मिनटं 30 सेकंद. 13 किलोमीटरचे 426 रुपये दिले. आणि 3,300 इथे, 400, 500, 600, 700, 800 आणि 900. माझ्या मते 4,000च्या आसपास आपलं काम झालेलं आहे. आणि इकडे बघा 3 पॉईंट CNG केलेलं आहे आणि 22.2 किलोमीटर गाडी चालली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की CNG भरलं होतं का हवा भरली होती, देवाला माहिती. असो, वेळ होते 8:14. आपल्याला नेरूळमधून कोणत्याही प्रकारची काही ट्रिप लागली नाही, तर एमटी चालू. 210 किलोमीटर गाडी चालली आहे आज. आणि मी कॅल्क्युलेशन केलं आहे, तर हे बघा 629 रुपये हे जे आहेत हे ओलाची अर्निंग आहे. 3,324ची अर्निंग आहे, ती आहे उबरची अर्निंग. 950 रुपयाचा CNG पकडला आहे. त्यानंतर 212 जो आहे तो आपला उबरचा रिचार्ज आहे आणि 85 रुपीज ओलाचा रिचार्ज आहे. टोटल हातामध्ये राहिले 2,706 रुपये. आणि ही अर्निंग जी आहे ही आहे 10-10.5 तासाची अर्निंग आहे, कारण 2 तास आपण आराम केला होता, म्हणजे घरी आलो होतो थोडक्यात. तर अशा प्रकारे आजचा दिवस इथंच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज मी मानेल की आज बऱ्यापैकी माझं नशीब चांगलं होतं, कारण वाशी साईडनी ट्रिप काय लागत नाही, पण आज लागल्या. तर
धंद्यासोबत नशेब असणं पण इम्पॉर्टंट आहेत. आणि उबरचं ॲक्सेप्टन्स रेट 3 वरून 6 वरती आले आज. तर त्याला अजून थोडं वाढवण्याचा प्रयत्नामध्ये आहे. आणि उद्या आपलं ओलाचा पास संपतोय, तर उद्या कशा प्रकारचं काय ट्रिप्स लागतील मला पण नाही माहिती. सगळ्यात पहिले माझा विचार असा आहे की उबरमध्ये काम करून बघू. जर उबरमध्ये कन्सिस्टंट ट्रिप लागत असतील तर ठीक आहे. जर उबरमध्ये ट्रिप नाही लागल्या तर मग ओलाचा पास घ्यायचा. पण ओलामध्ये पण ट्रिप लागतच नाहीत. खूप म्हणजे खूप कमी ट्रिप लागतात ओलामध्ये. समजत नाही. तुमच्यासोबत पण असं होते तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दॅट्स इट. बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.